राजेंद्र कोंढरे काय म्हणतायत ऐकूया आपण. हे तीव्र संतापजनक आहे. त्यांनी पहिली नोंद घ्यावी अशी की तुम्ही ते फोटो दाखवले नाहीत ते बरोबर आहे एका अर्थाने, कारण प्रत्येक घराघरातली लहान मुलं सुद्धा हे फोटो बघत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हैवानांनाही लाजवेल अशा पद्धतीचे अशी कृत्य करणारी ही सगळी बीडची टोळी आहे. आणि त्यांचा जो संरक्षण सम्राट काल मंत्रिमंडळाच्या चहापान याला उपस्थित होता, माझे अजितदादा पवार पालकमंत्री यांना तीव्र मराठा समाज आणि सगळ्यांच्या वतीने आव्हान आहे की आपण बीड मध्ये पहिला एक जनता दरबार फक्त पोलिसांसाठी घ्या आणि ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारच्या खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा ज्यांचे खरोखर अन्याय झाल्यात, खून झाले, त्यांचे आरोपी सापडत नाही, याचा रिव्ह्यू सलग त्यांनी 2 दिवस घेतला तर खरं बीड आता आपल्याला कळेल. तरी पण या निंदनीय गोष्टीचा निषेध करावा करून चालणारच नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्यातले चांगले निष्णात वकील लावणे, योग्य न्यायालयीन यंत्रणेपुढे ती केस चालवणं आणि याच्यातनं फाशीच्या शिक्षेपर्यंत फास्ट ट्रॅक पर्यंत चालवणं आणि त्यांची पाळंमुळं शोधून काढून त्यांचे जे काही इतर सगळे जे धंदे आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी सुद्धा बीड प्रशासन त्या पद्धतीने काम करतंय. असं काही चित्र आता दिसत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि आता सगळ्यात शेवटचं सांगतो, सोशल मीडियावर गेले 2 दिवस आपला बॉस 3 दिवसात बाहेर येणार अशा पद्धतीचे रील फिरतायत. शासनाचे आणि गृह खात्याच्या सर्व लोकांनी हे रील पाहावेत आणि अशा पद्धतीचं उदात्तीकरण सोशल मीडियात होत असेल तर कुठलं महाराष्ट्र आणि कुठं आपण चाललो याचा विचार केला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.